So secondary lysosome contain active enzyme. हे कसं तयार होतं ते आपण मी डिस्कस करतो तुमच्याशी. Now third lysosome is tertiary lysosome, which is also called as residual body. It contains undigested material. Fourth one is autophagosomes. Auto means self. Autophagosomes or autolysosomes helps in the digestion of internal structure. Hence it is called suicide bag. आता ना हे चार प्रकारचे लायसोसोम्स आहेत बघा. प्रायमरी लायसोसोम मध्ये इनएक्टिव्ह एन्झाइम असते. दॅट प्रायमरी लायसोसोम्स अराइज फ्रॉम cistern or end part of the cistern, which is called as Golgi vacuole, which contain inactive enzyme. हे बेसिकली मेनली लायसोसोम काय करतात ते फॅगोसाइटोसिसचं काम करतात. त्यांचं मेन काम काय माहितीये का, इंट्रासेल्युलर डायजेशन किंवा एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन. ते आपण पुढे बघूया. सो ऑब्वियसली डायजेशन मीन्स व्हॉट, दे एनगल्फ द फॉरेन पार्टिकल. सो द फर्स्ट लायसोसोम विच इज कॉल्ड प्रायमरी लायसोसोम. प्रायमरी मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, गॉल्जी बॉडीचा जो फेस आहे, पुढचा पार्ट आहे गॉल्जी बॉडीचा म्हणजे कॉन्केव्ह सरफेस आहे. हा कॉन्केव्ह सरफेस प्लास्मा मेम्ब्रेन्सच्या डिरेक्शनने असतो. सो ऑब्वियसली फॉरेन पार्टिकल जेव्हा प्लास्मा मेम्ब्रेन मधनं आत येणार, बरोबर ना, तेव्हा प्लास्मा मेम्ब्रेन त्या फॉरेन पार्टिकलला आत घेतो. आत घेतल्यानंतर त्याला एनगल्फ करायला हे लायसोसोम जातं. नाउ प्रायमरी लायसोसोम्स ज्याच्यामध्ये इनएक्टिव्ह एन्झाइम असतं. नाउ दिस प्रायमरी लायसोसोम when engulf or when attached to phagosome म्हणजे फॉरेन पार्टिकल, जी फॉरेन बॉडी आहे आत आली, त्या फॉरेन बॉडीला जेव्हा प्रायमरी लायसोसोम पकडतो तेव्हा त्यामध्ये असलेलं इनएक्टिव्ह एन्झाइम ऍक्टिव्ह होतं आणि तेव्हा त्याला म्हणतात सेकंडरी लायसोसोम. सो प्रायमरी लायसोसोम विच कनेक्ट और विच एनगल्फ the foreign body, then it is called as secondary lysosome. मग त्याला secondary lysosome म्हणतात. So secondary lysosomes are nothing but primary lysosome but plus phagosomes. Phagosome म्हणजे बाहेरून आलेली बॉडी. Now here active enzyme is there. Active enzyme play very important role to digest the foreign particle. Whatever the digestion झाल्यानंतर that digestion is absorbed in the cytoplasm. What it remain in the cell, जे सेल मध्ये राहतं, that is called as tertiary lysosome, which is also called as residual body. Residual body म्हणजे उरलेलं अनडायजेस्टेड मटेरियल जे आहे ते उरलेलं मटेरियल, त्याला रेसिड्युअल बॉडी असं म्हणतात. आता हे जे रेसिड्युअल बॉडी आहे ना, ही रेसिड्युअल बॉडी परत प्लास्मा मेम्ब्रेनच्या जवळ येते आणि या प्लास्मा मेम्ब्रेन मधनं ही रेसिड्युअल मटेरियल बाहेर टाकलं जातं. त्याला एक्झोसायटोसिस असं म्हणतात. आपण ते पुढे बघूया. सो दॅट इज कंटेन अनडायजेस्टेड मटेरियल. आता ऑटोफॅगोसोम्स हा काय प्रकार आहे, तर ऑटोफॅगोसोम्स हा सुद्धा एक लायसोसोमचाच प्रकार आहे. पण हा एनगल्फ काय करतो माहितीये का, हा फॉरेन पार्टिकल एनगल्फ करत नाही, तर सेलच्या आत असलेले ऑर्गनल्स आहेत. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रियाच्या कशातरी इन्फेक्शनमुळे किंवा कशामुळे मायटोकॉन्ड्रिया जर डेड झाला, तर दॅट मायटोकॉन्ड्रिया or you can say infected mitochondria get engulfed by this lysosome, which is called as autophagolysosomes. त्याला ऑटोलायसोसोम किंवा ऑटोफॅगोलायसोसोम म्हणून आपण त्याला म्हटलं. इट हेल्प्स इन डायजेशन ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. सेलच्या बाहेरनं आलेले स्ट्रक्चर हे डायजेस्ट करत नाहीत. सेलच्या आत जे ऑर्गनल्स आहेत, जे ऑर्गनल्स खराब झालेत, इन्फेक्टेड झालेत, डेड झालेत, यांना सगळ्यांना एनगल्फ केलं जातं. किंवा कधी कधी काय होतं माहितीये का, समटाइम इफ सेल गेट ओल्ड, जी सेल आहे ती जर पूर्णपणे खराब झाली, देन त्यावेळेला ही जी काय ऑटोफॅगोसोम्स आहेत, हे ऑटोफॅगोसोम्स हायड्रोलायटिक एन्झाइम रिलीज करतात आणि पूर्णच्या पूर्ण सेल्स ओके एनगल्फ करतात. सो एंटायर सेल इज टू बी डायजेस्टेड by releasing the hydrolytic enzyme in the cytoplasm, and hence this organelles or this lysosome is called as autophagosomes. म्हणून त्याला आपण सुसाइड बॅग असं म्हणतो. सो हा जो काय लायसोसोमचा प्रकार आहे, हा लायसोसोम काय करतो, सेलच्या आत असलेले जे काय ऑर्गनल्स आहेत, सेलच्या आत असलेले ऑर्गनल्स जे इन्फेक्टेड झालेत किंवा अख्खीच्या अख्खी सेल खराब झाली आहे, डेड झाली आहे, ओल्ड झाली आहे, मग तिला
संपवून टाकलं पाहिजे, त्याला ठेवता कामा नये. मग ते डायजेस्ट करायचं काम हे लायसोसोम करतात, ज्याला म्हणतात ऑटोफॅगोसोम्स किंवा ऑटोलायसोसोम्स. सो 4 प्रकारचे लायसोसोम्स आहेत. प्रायमरी लायसोसोम्स विच कंटेन इनएक्टिव्ह एन्झाइम, जो एकदम सुरुवातीचा लायसोसोम आहे. व्हेन प्रायमरी लायसोसोम अटॅच विथ फॅगोसोम्स, दॅट इज व्हॉट फॉरेन पार्टिकल, we called as secondary lysosome which contain active enzyme. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह एन्झाइम तयार होतं and that active enzyme get डायजेस्ट झाल्यानंतर डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल तयार होतो. डायजेस्ट झाल्यानंतर डायजेस्टेड पार्ट जो काय तो ऍब्सॉर्ब केला जातो, बाहेर टाकला जातो. आणि जे सेलच्या आत राहतं, लायसोसोमच्या आत राहतो, दॅट इज कॉल्ड एज टर्शरी लायसोसोम, ज्याला रेसिड्युअल बॉडी असं म्हणतात. कंटेन अनडायजेस्टेड मटेरियल. अँड लास्ट वन इज ऑटोफॅगोसोम्स which digest internal organelles or internal structure or entire cell, दोघांपैकी काय. म्हणून त्याला ऍक्च्युली लायसोसोमला सुसाइड बॅग म्हणजे ह्याला सुसाइड बॅग म्हणतात, पण आपण कंबाईन बघताना लायसोसोम लायसोसोमला सुसाइड बॅग म्हणतात असं आपण म्हणतो, बिकॉज पर्टिक्युलरली दिस ऑटोफॅगोसोम्स और ऑटोलायसोसोम इज कॉल्ड एज सुसाइड बॅग. Okay, so these 4 primary, secondary, tertiary, autophagosomes. So lysosomes are found in many forms, that is in the four types, and that's why it is called as polymorphic in nature. So lysosomes are polymorphic in nature. बघा ती प्रोसेस अशी आहे. डिफरंट टाइप्स ऑफ लायसोसोम. बघा हा गॉल्जी बॉडीचा पार्ट आहे. या गॉल्जी बॉडी पासून इकडनं तयार झाला, हा भाग कट झाला, इकडचा तयार झाला प्रायमरी लायसोसोम. हा प्रायमरी लायसोसोम मध्ये इनएक्टिव्ह एन्झाइम आहे. या प्रायमरी लायसोसोम आता इकडनं काय झालं, दिस इज प्लास्मा मेम्ब्रेन. प्लास्मा मेम्ब्रेन फॉरेन पार्टिकल आत आला, याला ऍक्च्युली फॅगोसोम असं म्हणतात, PHAGO फॅगोसोम. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एंडोसायटोसिस. एंडो म्हणजे आत घेणं, सेलच्या आत घेतलं जातं म्हणून त्याला एंडोसायटोसिस म्हणतात. सो एंडोसायटोसिस कडनं आत घेतलेला हा स्ट्रक्चर याला फॅगोसोम म्हणतात किंवा पिनोसाइट्स म्हणतात. सो आता हा फॅगोसोम प्लस प्रायमरी लायसोसोम असा एकत्र येऊन डायजेस्टिव्ह एन्झाइम तयार होतो, याला म्हणतात डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल तयार करतो, त्याला म्हणतो आपण सेकंडरी लायसोसोम. सो दीज आर सेकंडरी लायसोसोम. नाउ हियर व्हॉट हॅपन, सेकंडरी लायसोसोम डायजेशन टेक्स प्लेस. डायजेशन झाल्यानंतर डायजेस्ट झालेलं फूड सगळं बाहेर टाकलं जातं. व्हॉट रिमेन इनसाइड द सेल इज कॉल्ड रेसिड्युअल बॉडी. ही रेसिड्युअल बॉडी आहे. ही रेसिड्युअल बॉडी अल्टिमेटली काय केली जाते तर प्लास्मा मेम्ब्रेनच्या टोकाला आणली जाते, surface of the plasma, inner surface of the plasma membrane, and this residual body or residual part is thrown out from the plasma membrane. So that is called as exocytosis. exo म्हणजे बाहेर फेकणे, सेलच्या बाहेर फेकलं जातं. अशा रीतीने प्रायमरी, सेकंडरी, रेसिड्युअल बॉडी आणि अल्टिमेटली एक्झोसायटोसिस ही प्रोसेस होते. आता उरलेले काही लायसोसोम्स आहेत ज्याला आपण ऑटोफॅगोसोम्स म्हणतो, तर ते कोण. सी दिस इज मायटोकॉन्ड्रिया. से ओल्ड मायटोकॉन्ड्रियन सेल्स, हे लायसोसोम्स आहेत. ओल्ड मायटोकॉन्ड्रियन सेल, हे ओल्ड मायटोकॉन्ड्रियन सेलला ऑटो म्हणजे सेल्फ फॅगोसायटिक केलं जातं. सो दिस इज ऑटोफॅगोसायटिक व्हॅक्यूल्स. हे अल्टिमेटली नंतर परत रेसिड्युअल बॉडी मध्ये जातं आणि तिकडनं बाहेर टाकलं जातं. सो दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ लायसोसोम्स अँड देअर ओरिजिन. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना हे लक्षात आलं असेल. हा गॉल्जी बॉडी आहे. गॉल्जी बॉडीचे सगळे सिस्टर्न आहेत. हा त्याचा कॉन्केव्ह सरफेस आहे, हा त्याचा कॉन्व्हेक्स सरफेस आहे. याच्या बाजूला न्यूक्लियस असणार आणि न्यूक्लियसच्या बाजूला इकडे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सेल. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे गॉल्जी बॉडी तयार झालंय वेसिकल पासून. या वेसिकलचा हा फेस आहे, ह्याला कॉन्व्हेक्स फेस म्हणतो. दिस इज टुवर्ड्स हे काय न्यूक्लियस. हे आता मध्ये दाखवायला पाहिजे, आपल्याला एवढाच भाग हायलाइट केलाय म्हणून तो साईडला काढलाय, पण इथे लक्ष द्या, इथं न्यूक्लियस असणार आहे. हा जो फेस आहे हा टुवर्ड्स प्लास्मा मेम्ब्रेन कडे असतो नेहमी. सो याच्यापासून प्रत्येक सिस्टमचा जो पल्प झालेला पार्ट आहे, फुगलेला भाग आहे, हा फुगलेला भाग कट होतो आणि कट झाला की त्यापासून प्रायमरी लायसोसोम तयार होतो. कसा तयार होतो, ते इकडचे जे काही वेसिकल्स आहेत, या वेसिकल मध्ये जे प्रोटीन किंवा लिपिड वेसिकल्स असतात, प्रोटीन तयार होतं, प्रोटीन सिक्रेशन तयार होतं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधनं, आणि लिपिड सिक्रेशन होतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. वेसिकल मध्ये आल्यानंतर इथे काय होणार आहे, इथे ना मगाशी मी सांगितलं नॉर्मली सेल काय करतं, आत घेतं असं. बघा फॉरेन पार्टिकल आत घेतो, पण इथं उलट होतं. इथं गॉल्जी बॉडीनं असं बाहेर एक बल्ब हे तयार करतो, फुगीर पार्ट तयार करतो, आणि जे काय मटेरियल ते सगळं तिकडे आत जातं.
तिकडनं इथे येतं, म्हणजे फॉर्मेटिव्ह फेस मध्ये येतं, किंवा ज्याला आपण सिस फेस म्हणतो, बरोबर ना, या फेस मध्ये येतं. आणि या सिस फेस मधनं अल्टिमेटली म्हणजे कॉन्व्हेक्स सरफेसचा सिस फेस मधनं अल्टिमेटली हे एकमेकाला कनेक्ट असतात, हे सिस्टरने एकमेकाला इकडे कनेक्ट असतात असे. इकडनं ते जाणार कुठे जाणार, कॉन्केव्ह सरफेस मध्ये जातात. कॉन्व्हेक्स सरफेस मध्ये गेल्यानंतर इथे मॅच्युरेशनची प्रोसेस होते, म्हणून ह्याला आपण फॉर्मेटिव्ह फेज म्हणतो. इथं जस्ट फॉर्मेशन होतं, इथं सगळं मॅच्युरेशन होतं, म्हणून याला मॅच्युरेशन फेज म्हणतात. मॅच्युर झालेले जे सबस्टन्स आहे अल्टिमेटली त्या टोकाला येतात, सिस्टरच्या टोकाला येतात, बरोबर ना, ज्याला आपण गॉल्गियन व्हॅक्युल्स म्हणतो. या इकडे येतात, हे फ्लुइड आत गेल्यामुळे हे व्हॅक्युल मोठं होतं खूप, आणि मोठं झालं की इकडनं ते तुटतं, डिटॅच होतं. इकडनं डिटॅच झालं की जो तयार होतो दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी लायसोसोम विच कंटेन इनएक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम. इनएक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम असतं, आणि मग प्रायमरी लायसोसोम रेसिड्युअल बॉडीला कनेक्ट झाला की त्याला सेकंडरी लायसोसोम म्हणतात. डायजेशन झाल्यानंतर अनडायजेस्टेड मटेरियल which remain in the lysosome is called residual body. This residual body come to the surface of the plasma membrane, and the residual material or undigested material is thrown out from plasma membrane which is called as exocytosis. So इकडे आत घेतात म्हणून एंडोसायटोसिस म्हणतात. चौथा जो आहे तो ऑटोफॅगोसोम्स आहेत, ज्याच्यामध्ये हे फक्त बाहेरचे सेल्स मारायचं काम करतात, हे बाहेरचं पार्टिकल्स. आणि हा काय करतात, ऑटोफॅगोसोम्स काय करतात, ऑटोफॅगोसोम्स सेलच्या आत असलेले जे काय ऑर्गनल्स आहेत, जे फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया आहे खराब झालेला, इन्फेक्टेड झालेला, किंवा अख्खीच्या अख्खी सेल ओल्ड झाली आहे, खराब झाली, सेलला पण लाईफ असतं ना, की मग त्याला एनगल्फ केलं पाहिजे. मग एनगल्फ करायचं काम किंवा डिस्ट्रॉय करायचं काम हे ऑटोफॅगोसोम्स करतात, किंवा त्याला आपण दुसरं नाव दिलेलं ऑटोलायसोसोम. सो दिस इज अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ लायसोसोम अँड देअर ओरिजिन. आता आपण ह्याचे बघूया फंक्शन्स. कोणकोणते फंक्शन्स आहेत, तर बघा, इंट्रासेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे जे आता सांगितलं ते हेट्रोफॅगी. आता हे जे तीन आहेत ना, बघा मगाशी मी तुम्हाला तीन सांगितले, कोणकोणते, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, यांना हेट्रोफॅगोसोम्स म्हणतात. तर शेवटचा जो आहे त्याला ऑटोफॅगोसोम्स म्हणतात. हे तीन हेट्रोफॅगोसोम्स आहेत आणि हा ऑटोफॅगोसोम्स आहे. सो आपण पहिलं फंक्शन बघितलं त्याचं, इंट्रासेल्युलर डायजेशन, दॅट इज हेट्रोफॅगोफॅगसी. दॅट इज दिस इज द डायजेशन ऑफ फॉरेन मटेरियल. फॉरेन मटेरियल म्हणजे फॅगोसोम्स, बाहेर ना आलेले, रिसिव्ड इन सेल बाय फॅगोसायटोसिस अँड पिनिओसायटोसिस. फॅगोसायटोसिस मीन्स सॉलिड मटेरियल, पिनिओसायटोसिस मीन्स लिक्विड मटेरियल. लिक्विड जेव्हा आत घेतलं जातं, लिक्विड फॉर्म मधले जेव्हा मटेरियल, फॉरेन लिक्विड मटेरियल, तेव्हा त्याला पिनिओसायटोसिस म्हणतात. आणि सॉलिड मटेरियल जेव्हा आत घेतलं जातं, तेव्हा त्याला फॅगोसायटोसिस म्हणतात. देन ऑटोफॅजी, that is digestion of older or dead cells organelles. Autophagy also takes place during starvation of cells. Now extracellular digestion, lysosomes of osteoclast, जे आता मी तुम्हाला सांगितलं, बोन इटिंग सेल. बोन इटिंग सेल म्हणजे मेलेले बोनचे सेल्स. ओके, dissolved unwanted part of bones. Extracellular digestion also occur by fungal lysosomes. Next, then कार्सिनोफॅजी. कार्सिनोफॅजी याचा अर्थ काय, द कार्सिनोजेनिक एजंट्स आर दोज एजंट विच कॉज कॅन्सर. सो असे कार्सिनोजेनिक एजंट असतात, त्यांना सुद्धा डिस्ट्रॉय करायचं काम, कार्सिनोजन डिस्ट्रॉय करायचं काम हे करतात, म्हणून त्याला कार्सिनोजेनिफॅजी असं म्हणतात, कार्सिनोफॅजी. नाउ द एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ ग्रॅन्युल्स ऑफ हॉर्मोन्स इन द एंडोक्राइन ग्लँड्स may be digested by lysosomes because they may cause cancer. This event is called as कार्सिनोफॅजी आहे ते. थायरोग्लोब्युलिन स्टोर्स इन द थायरॉइड ग्लँड. हा, कार्सिनोजेनिक पण एक आहे, हा, हे कार्नोफॅजी आहे. कार्नोफॅजी म्हणजे काय, तर एंडोक्राइन ग्लँड मधनं जे सिक्रेशन तयार होतं, मी तुम्हाला कार्सिनोफॅजी बोललो, पण कार्सिनोफॅजी पण एक फंक्शन आहे, किंवा कार्सिनोजन एजंट जे असतात त्यांना पण डायजेस्ट करायचं हे काम करतात, पुढे येईल आपल्याला ते. सो कार्सिनोफॅजी, एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ ग्रॅन्युल्स ऑफ हॉर्मोन्स इन एंडोक्राइन ग्लँड्स मे बी डायजेस्टेड बाय लायसोसोम्स. सो एंडोक्राइन ग्लँड्स मध्ये असलेले जे काही सिक्रेशन एक्सेस झालेले ते डायजेस्ट करायचं काम करतात. दिस इव्हेंट इज कॉल्ड एज कार्निओफॅजी. द थायरोग्लोब्युलिन इन द थायरॉइड ग्लँड. आता जी थायरॉइड ग्लँड, थायरॉइड ग्लँड मध्ये थायरोग्लोब्युलिन
स्टोर केलं जातं. थायरोग्लोब्युलिन्स आर नथिंग बट T4 and T3. T4 is called tetraiodothyronine, T3 is called as triiodothyronine, but both are in the combined state as a thyroglobulin gland, which is follicles, and after craniophagy by protectors is produced thyroxine. त्याच्यापासून thyroxine तयार होतं. Then cellular digestion, ज्याचा ऑटोलायसिस बघितलं. Sometimes all lysosomes of a cell burst to dissolve the cells completely, that is autolysis, and hence it is called suicide back. Unwanted organs of embryos are destroyed. आता इथं कसं होतं, एम्ब्रियो डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा काही अनवॉन्टेड मटेरियल जे तयार होतं ते डिस्ट्रॉय करायचं काम हे लायसोसोम करतात. कॅथिस्पिन नावाचा सबस्टन्स रिलीज करून, ओके, ऑफ लायसोसोम्स. डायजेस्ट ऑफ टेल ऑफ टॅडपोल, म्हणजे फ्रॉग मध्ये टॅडपोलचा टेल जो आहे बघा, फ्रॉग मध्ये वेगवेगळे मेटामॉर्फोसिसचे स्टेजेस असतात. टॅडपोल स्टेज, गिल स्टेज, आणि अल्टिमेटली ऍडल्ट जो फ्रॉग असतो त्याला टेल वगैरे काही नसतं. सो ते सगळं जातं कोणामुळे? दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ लायसोसोम्स. Then extracellular digestion is brought about by release of lysosome enzyme outside the cell. For example, acrosome. Now मी आता सांगितलं, acrosome is the apical cap or cap-like structure in human sperm. This acrosome contain enzyme which is called as zonalysin, or it is also called as acrosine. Now this zonalysin or acrosine contain the specific enzyme that is called as hyaluronidase. Now this hyaluronidase play very important role. कसं असतं माहिती का, एग आहे ना, त्या एगला 3 कव्हरिंग असतात. एगला स्वतःचं मेम्ब्रेन असतं, त्याला व्हायटलाइन मेम्ब्रेन असं म्हणतात. एगला स्वतःचं मेम्ब्रेन, त्याला व्हायटलाइन मेम्ब्रेन म्हणतात. त्याच्या बाहेर अजून एक एगला लेअर असतो, त्याला म्हणतात झोना पेलुसिडा, आणि त्याच्या बाहेर अजून एक लेअर असतो. जो झोना पेलुसिडा आहे हा नॉन सेल्युलर लेअर आहे, आणि बाहेरचा जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज करोना रेडिएटा, हा सेल्युलर लेअर असतो. तर हा झोना पेलुसिडा जो आहे याला डिझॉल्व्ह करायचं काम हे हायलोयुरिडेज करतात. तसंच करोना रेडिएटा आहे, याला पण डिझॉल्व्ह करायचं काम हे हायलोयुरिडेज करतात. हायलोयुरिडेज स्पेसिफिकली करोना रेडिएटा डिझॉल्व्ह करायचं काम करतात. सो ते एन्झाईम तिकडे काम करतं. ज्या वेळेला सिंगल एग इज सराउंडेड बाय मेनी स्पर्म्स, out of many sperm only one sperm get enter, okay, by penetrating the egg membrane. हा acrosome जो आहे हा acrosome penetrate करतो म्हणजे काय, त्या acrosome मध्ये असलेलं जे एन्झाईम आहे ज्याचं नाव आहे हायलोयुरिडेज, हे बाहेरचा जो लेअर आहे एगचा ज्याला म्हणतात करोना रेडिएटा, हा डिझॉल्व्ह करतो, झोना पेलुसिडा डिझॉल्व्ह करतो, आणि मग तो स्पर्म पेनिट्रेट होतो आत एगच्या आत, जिकडे न्यूक्लियस बरोबर त्याचं फ्युजन होतं. तर दॅट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. सो these enzymes bring about fertilization by dissolving protective layer of ovum, म्हणजे egg. Then during metamorphosis processes found in many organisms, lysosomal enzyme helps in reusing the tissue of retained organ. म्हणजे काही ऑर्गन्स परत यूज केले जातात मेटामॉर्फोसिसच्या प्रोसेस मध्ये. ते ऑल्सो हेल्प्स इन डिस्ट्रक्शन ऑफ मॅलिग्नंट सेल्स. आता मॅलिग्नंट सेल्स म्हणजे कॅन्सर कॉजिंग सेल्स, त्याला मॅलिग्नंट सेल्स म्हणतात. सो एक्झाम्पल टी लिम्फोसाइट्स. हे सगळे त्याचे फंक्शन्स आहेत. थोडक्यात डिफेन्स मेकॅनिझम पण एक येते, आणि अजून एक हे आहे फंक्शन आहे जे एक्सप्लेन केलं नाही किंवा सांगितलं नाही इकडे, मॅलिग्नंट सेल म्हणून सांगितलं गेलंय. कार्सिनोजेनिक एजंट जे काय आत जातात, कार्सिनोजेनिक एजंट म्हणजे जे एजंट ज्यामुळे हे तयार होतं काय, कॅन्सर कॉजिंग होतं, असे कार्सिनोजेनिक एजंट आहेत. त्या कार्सिनोजेनिक एजंटला पण डिस्ट्रॉय करायचं काम लायसोसोम करतो. सो दीज आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ लायसोसोम. इन शॉर्ट, हेट्रोफॅजी, ऑटोफॅजी, ऑटोलायसिस, then helps in defense mechanism, formation of, or you can say digestion of egg membrane. So these are the on metamorphosis. So these are the different functions of lysosomes. So आपण हा लायसोसोमचा पार्ट इकडे पूर्ण केला, ओके, किंवा लायसोसोम ऑर्गनल्स पूर्ण केलं. कोणाला काय डाऊट असेल तर मला विचारा. इफ यू आर एनी डाऊट इन लायसोसोम्स प्लीज आस्क. काय लायसोसोम मध्ये डाऊट असेल तर मला विचारा प्लीज. Everything is clear or you have any doubt? काय लायसोसोम मध्ये डाऊट असेल तर विचारा, कारण ना पुढे लागणार ते सगळं, हे पुढे सगळ्या सिस्टीम लागणार आपल्याला. एव्हरीथिंग इज क्लिअर,
कनेक्शन लक्षात आलं. सेल मेम्ब्रेन पासून गॉल्जी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून गॉल्जी बॉडी, गॉल्जी बॉडी पासून लायसोसोम. ओके ओके. काय विचारले मला प्रणितने? ऍक्रोसोम म्हणजे काय विचारतोय का तू बाळा? मला ऍक्रोसोम म्हणजे काय विचारतोय का तू प्रणित? हा, ऍक्रोसोम म्हणजे जे स्पर्म्स असतात ना, त्या स्पर्मच्या वर एक अपायकल कॅप असते. एक ट्रँग्युलर म्हणजे आता असं लक्षात ठेवा, नुसतं आपण जे स्पर्मचं स्ट्रक्चर जेव्हा लक्षात येईल तुमच्या, एक कॅप असते वर. ही कॅप काय करते तर एगला पेनिट्रेट करण्यासाठी या कॅपचा उपयोग होतो. आता हा कॅप ऍक्रोसोम कोणापासून तयार होतो? ऍक्रोसोम तयार होतं गॉल्जी बॉडी पासून, पण ऍक्रोसोमच्या आत जे फ्लुइड असतं ते लायटिक एन्झाईम असतं, म्हणजे हायड्रोलायटिक एन्झाईम असतं. तर हे हायड्रोलायटिक एन्झाईम जे ऍक्रोसोमच्या आत असतं ते काय करतं तर एकच्या बाहेर जो लेअर असतो ना तो डिझॉल्व करायचं काम करतो. तर ते स्पर्मच्या वर असलेल्या कॅपला म्हणतात ऍक्रोसोम. मॅलिग्नंट सेल म्हणजे असे सेल की ज्याच्यामुळे कॅन्सर होतो. कॅन्सर असलेले सेल्सला मॅलिग्नंट सेल्स म्हणतात. दोन प्रकारचे कॅन्सर आहेत, एक मॅलिग्नंट आणि एक नॉन मॅलिग्नंट. मॅलिग्नंट कॅन्सर मध्ये मॅलिग्नंट सेल्स मिळतात, त्यांचा नेचर नॉर्मल सेल पेक्षा वेगळा असतो, त्याला मॅलिग्नंट सेल्स म्हणतात. आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, मॅलिग्नंट सेल्स म्हणजे कॅन्सरच्या सेल्स, त्याला मॅलिग्नंट सेल्स असं म्हणतात. ओके. अजून अजून कोणाला काय डाऊट आहे? चिन्मयी, निधी, एकता, अजून कोणाला काय? एव्हरीथिंग इज क्लिअर? ओके. सी प्लीज डाऊट काय ठेवू नका. एकदा थोडंसं सांगताना मी कार्सिनोजेनिक आणि ह्याच्यामध्ये मागे पुढे झाली, दोन्ही त्याची फंक्शन्स आहेत. हा, सो ठीक आहे, एव्हरीथिंग इज क्लिअर. पुढे आता उद्या बघणार आपण ती आपण सिस्टीम बघितली ना, सिस्टीम तुम्हाला मी सांगितली GERL सिस्टीम, ती ऍक्च्युली एक्झॅक्टली कशी होते, कसे एकमेकाला लिंक आहेत ते, आणि कसं फॅगोसायटोसिस होतं, कसं एक्झोसायटोसिस होतं, कसं एंडोसायटोसिस होतं, हे आपण उद्याच्या लेक्चरला बघणार. त्या परवाच्या लेक्चरला आपण रायबोसोमचं स्ट्रक्चर बघणार. ओके. सो एकदा वाचा, हे पुस्तकामध्ये अतिशय 4 किंवा 5 ओळीमध्ये लाईन मध्ये दिलेलं आहे ते. रायबोसोम हे तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नाही, आपलं हे गॉल्जी बॉडी आणि लायसोसोम पण. त्यामुळे खूप कमी दिले ते मटेरियल, पण त्यातलं एकदा वाचा. हे पण एकदा लिहून दिलंय, ते पण एकदा वाचून घ्या. तुमच्या स्वतःच्या पॉइंट्स नोट्स तयार करून ठेवा, सो दॅट विल बी इझी, तुमच्यासाठी ते फायद्याचं होईल. ओके. सो आपण इकडे स्टॉप करूया. चलो बाय. मी एंड करतो हा मीटिंग मी. अच्छा.